Alright boss everybody, welcome back to my new video. It's your boy Tej Pagare from C74. I'm Ritu from C74. So guys, आप सब कैसे हो? ऊपर से दुआ चाहूँगा कि आप सब ठीक रहेंगे. So guys, इसी तरह हम लोग गा चुके न्यू वीडियो के साथ. So guys, आज का वीडियो बनने वाला है थोड़ा मराठी में और थोड़ा बनने वाला है हिंदी में, तो थोड़ा मिक्सअप होगा. सो माझे भावांनो आणि माझ्या भगिनींनो सर्वांना सर्वप्रथम जय भीम. आणि या ठिकाणी आज दिनांक 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती 133व्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज या ठिकाणी आपण आता दिवसाची सुरुवात करणार आहे बुद्ध विहारातून आणि बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धांच्या नतमस्तक होणार आहे. तर आपण आता वीडियोला लास्टपर्यंत बघा आणि एंजॉय करा. हेलो व्हाट्सअप गाइस, सो अभी हम लोग आ चुके हैं बुद्ध विहार के यहाँ पर, आप लोग देख सकते हो. सो अभी यहाँ पे नतमस्तक होएंगे. और ऋतु, आज आपको कैसा लग रहा है? 14 अप्रैल है, बाबा साहेब अम्बेडकर की जयंती है, जिन्होंने अपने देश का कानून लिखा. सो आज आपको कैसा लग रहा है, मतलब क्या फील हो रहा है आपको? मुझे तो बहुत प्राउड फील हो रहा है. उन्होंने इतना कुछ हम लोग के लिए सबके लिए करके गए. बहुत इतना प्राउड फील हो रहा है, इतना अच्छा लग रहा है. आज मैं बुद्ध विहार में आई हूँ. आज होते हाँ हाँ. और जाते अभी अंदर. तो चलते अंदर. शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं या ठिकाणी सगळ्यांना जय भीम. तर या ठिकाणी आता आम्ही बुद्ध विहारामध्ये आलो आहे आणि आम्ही नतमस्तक झालो आहे बाबासाहेबांसमोर आणि गौतम बुद्धांसमोर. तर या ठिकाणी आता आम्ही जाणार आहे चेंबूर आंबेडकर गार्डन. इकडे बाबासाहेबांचं आम्ही दर्शन घेऊ. तिकडे फाइनली गाइस, हम पहुंच चुके हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर गार्डन जी के यहाँ पे. तो आप लोग देख सकते हो गाइस, फायनली गाईज आता आम्ही आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन यांच्या जवळ. बघू शकता
फाइनली गाइस अभी हम लोग आ चुके हैं, आप लोग को तो पता ही है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर गार्डन चेंबूर। सो काफ़ी प्राउड वाली बात है, आज जयंती हम लोग को काफ़ी अच्छा लग रहा है और महामानव की जयंती है और वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, यांच्या 133व्या जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा वन्स अगेन। सो तुम्ही बघू शकता फुल रुबाब, सो फीलिंग व्हेरी प्राऊड टू बी बुद्धिस्ट, सो प्राउड टू बी बुद्धिस्ट बट आई एम फर्स्टली एंड लास्टली आई एम इंडियन, ये बाबा साहेबांचं म्हणणं होतं। तो कैसा लग रहा है आपको यहाँ पर? अच्छा लग रहा है यहाँ पे आके। हाँ, मैं यहाँ पे फर्स्ट टाइम आई हूँ। चिल करते हैं अभी यहाँ पर थोड़ा। थोड़ा मेरा ब्लॉग मराठी और हिंदी में होने वाला है। सो यहाँ से आप देख सकते हो बाबा को, जो उनका रुबाब है एकदम कडक। लक्षात ठेवा, तलवारीची धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे, हे सर्वात खतरनाक अस्त्र आहे। म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा। ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचं असेल त्याला अगोदर शिकावा लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढालात तर पराभव निश्चित आहे। आपण प्रथम आणि शेवटी भारतीय आहोत। जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगत नाही। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखं गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। मानवी जीवन मृत आहे, तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे। शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितके स्त्रियांसाठी आहे। भगवान बुद्धांनी सांगितले ते तत्व अमर आहेत, पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही। कालानुरूप बदल करण्यात सोय त्यात आहे, एवढं उदारात कोणत्याही धर्मात नाही। तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे प्रकाशित होऊ नका। उगवलेला सूर्य नमस्कार करताना मावळ्यातल्या चंद्राला विसरू नका। बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका। महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजा सेवासाठी सदैव तत्पर असतो। ह्या जगात स्वाभिमान जगायला शिका, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे अशी महत्त्वाकांक्षी सदैव असली पाहिजे। लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात। तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मी महिलांना केलेले कामगिरीवरून समाजाची प्रगती मोजतो। एक महान माणूस प्रतिष्ठा माणसापेक्षा असा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाच्या सेवकासाठी होण्यासाठी तयार असतो। माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे। यशस्वी क्रांतीसाठी अस्वस्थ असणे पुरेसे नाही, काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकारांचे महत्त्वाचे यांचे गहन आणि दृढ निश्चित आवश्यक आहे। एखाद्या खरा प्रियकर ज्यांना प्रकटने आपल्या प्रियसवर प्रेम करतो त्याच्याप्रमाणे माझे पुस्तकांवर प्रेम आहे। कायदा व व्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिलेल्या पाहिजे। मी कार्यता आणि राजकारणात पडलो तरी अजन्म विद्यार्थीच आहे। अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे। माणसाला आपली दर्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला हवी ती आपली अंगी असलेल्या दुर्गुणाची आहे। शिक्षण हे पवित्र संस्था आहे, शाळेतून मने संस्कृती होतात। शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे। आकाशातला ग्रह तारे जर माझ्या भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग? सेवा जवळून, आधार दुरून आणि ज्ञान आतून असावे। चरित्र शोभते सैमान्याने, सौंदर्य शोभते शिलाने, आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे। जय भीम। सो फाइनली गाइस अभी हम लोग आ चुके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर गार्डन के बाहर। सो गाइस काफ़ी अच्छा लगा और हम लोग ने बाबा साहब जी को नतमस्तक किया। सो
तो कैसा लग रहा है अभी? मुझे अच्छा लग रहा है। और आप सबको डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती की बहुत सारी हार्दिक शुभकामनाएँ। और अभी मेरा शो है डीजे का, क्योंकि मेरा डीजे का बिज़नेस है। सो अभी मेरा चेंबूर में वाशी नाका मुकुंद नगर में मेरा शो है। सो शाम को यहाँ पे रितु और मेरे मम्मी और मेरी भाभी और मेरा भाई वो लोग यहाँ पे आने वाले हैं। सो रात का ब्लॉग रितु कंटिन्यू करने वाली है। सो वीडियो को लास्ट तक देखना और एंजॉय करना। सो बाय गाइस, आप देख सकते हो हम दोपहर में आए थे तेज के साथ। दोपहर में इतनी गर्दी नहीं थी, शाम को इतनी गर्दी देख सकते हो आप, काफ़ी रश है। देख ही रहे हो आप, इतना रश है यहाँ पे। काफी खूबसूरत लग रहा है रात के टाइम। सो गाइस, अभी मेरे साथ तेज नहीं है, वो गए शो पे, उनका ऑर्डर है आज जयंती का। तो मैं यहाँ पे अकेले आई हूँ। जैसे कि तेज ने बताया था, उनकी मम्मी, भाई, उनकी भाभी, बच्चे सब आए इधर।